नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची खूपच आकर्षक रांगोळी काढणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत। 5 हे 4 आणि हे 3। आता वरच्या साईडलाही तसेच 1 2 3 4 आणि आता 3 टिपके 1 2 3। तर आता आपण बाहेरील बाजूनी 2 टिपके मधला टिपका सोडून असा अर्धगोल प्रत्येकच साईडला काढून घेणार आहोत। टोटल असे आपले 6 अर्धगोल तयार होणार आहेत। चला तर मग काढूयात आपण 6 अर्धगोल हे। चला तर मग आता राहिलेले पण आपण अर्धगोल हे अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत। तर आपले हे अर्धगोल काढून झालेले आहेत। तर आता आपण मधल्या साईडला एक मोठी पाकळी काढणार आहोत आणि त्याच्या साईडला 2 पाकळ्या छोट्या छोट्या काढणार आहोत। कमळाचं फूल आपण प्रत्येकच अर्धगोलामध्ये काढून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात। अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हे कमळ काढून घ्यायचं आहे। प्रत्येक साईडला आपण अशाच पद्धतीने कमळ हे काढून घेणार आहोत साही बाजूंना। तर आपला लास्टचा कमळ काढून घ्यायचा राहिलेला आहे, तो आपण काढून कंप्लीट केलेला आहे। चला तर आता आपण त्याच्यामध्ये रंग भरून घेणार आहोत। तर मी गुलाबी आणि भगवा या 2 रंगांचा उपयोग करणार आहे। तर आपण पाकळ्यांना सगळ्या गुलाबी रंग देणार आहोत। जी छोटीशी आतली पाकळी आहे त्याच्यासाठी आपण भगवा रंग हा वापरणार आहोत। चला तर आता अशा पद्धतीने आपण प्रत्येकच साईडला हा गुलाबी रंग कमळाला पूर्णपणे देऊन घेणार आहोत। एकदा तरी नक्की काढा अशी ही रांगोळी। दारासमोर अंगणासमोर खूपच सुरेख आणि सुंदर वाटते। तर अशा पद्धतीने हा कमळ रंगवून झालेला आहे। तर आपल्याला बाकीचेही कमळ अशाच पद्धतीने रंगवून घ्यायचे आहेत। चला तर मग रंगवून घेऊयात राहिलेले ही कमळ। चला तर आपली लास्टची कमळाची पाकळी ही रंग देऊन कंप्लीट होत आहे। याच्यानंतर आपण
थोडीशी बॉर्डर करून घेणार आहोत. डार्क असं दिसेल असा शेड देणार आहोत पांढऱ्या रंगाने. त्याच्या आधी आपण ऑरेंज रंग भरून घेऊयात प्रत्येकच साईड. तर याच्यानंतर आपण थोडंसं डार्क शेड करून घेणार आहोत. प्रत्येकच कमळाच्या मध्ये आपण गुलाबी टिपका देऊन गोलाकारात असं प्रेस करून घेणार आहोत आणि याच्यानंतर आपण डार्क शेड ही कमळाला पांढऱ्या रंगाने थोडंसं डार्क करून घ्यायची आहे. चला तर मग फटाफट करून घेऊयात. चला तर आपलं डार्क शेड आता काढून कंप्लीट होणार आहे. ते झाल्याच्या नंतर आपण आतल्या साईडला पाकळ्यांच्या टिपक्यांच्या साहाय्याने 6 पाकळ्या या काढून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने. चला तर मग लागलीच आपण पाकळ्या ह्या काढून घेऊयात अशा पद्धतीने. हे 2, हे 3, हे 4 आणि ही 5 आणि ही 6. तर आपण त्या पाकळ्यांमध्ये सुद्धा रंग भरून घ्यायचा आहे. मी त्याच्यामध्ये थोडासा डार्क कलर मरून कलर हा भरत आहे. चॉकलेटी टाईप हा रंग आहे. खूपच सुरेख आणि सुंदर दिसतो हा रंग. चला तर अशा पद्धतीने आपण हा रंग देऊन घेत आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन दिसणार आहे. नक्कीच ही रांगोळी पाहून सगळेच तुमचं कौतुक करतील. किती सुरेख रांगोळी काढली आहे असंच तुम्हाला बोलतील. त्यामुळे नक्की काढा ही रांगोळी एकदा तरी तुमच्या दारासमोर, अंगणासमोर किंवा देवघरासमोर. खूपच शुभ आणि आकर्षक अशी रांगोळी आहे ही. आपल्या संस्कृतीमध्ये कमळ हे कोणत्याही देवी देवतांना आपण वाहतो, त्याप्रमाणे रांगोळी ही काढल्यानंतर खूपच अप्रतिम अशी वाटते. तर आता आपण कमळाच्या ज्या 2 बाजू आहेत त्याच्यामध्ये 4-4 रेघा या काढून घेणार आहोत. 1, 2, हे 3 आणि हे 4. आता त्याच्या दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने 4 रेघा काढणार आहोत. 1, 2, हे 3 आणि हे 4. तर हे काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला पोपटी रंगाने, तर आता आपण प्रत्येकच बाजूचा अशा रेखा काढणार आहोत. 1, 2, 3, 4. परत 1, 2, 3, 4. थोडीशी वाढवली आहे, खूपच बारीक आल्यामुळे. तर आपण दुसऱ्या साईडलाही तशीच काढतोय. 1, 2, 3 आणि हे 4. 1, 2, 3 आणि हे 4. तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या 3ही बाजूंना ही रांगोळी काढून घेणार आहोत. एक,
2. आता दोन्ही साईडला ॲट अ टाइम काढत आहोत आपण. 3 आणि हे 4. चला तर आता पोपटी रंगाचे टिपके हे रेघेच्या शेवटच्या बाजूस आपण ठेवून घेणार आहोत आणि बोटाच्या साहाय्याने गोलाकार आकार त्याला देणार आहोत पसरवून. आणि मधल्या साईडला आपण एक हिरवा टिपका देऊन वरती 3 पाकळ्या काढणार आहोत. त्याला पांढरा रंग देणार आहोत. तर आपण अशाच पद्धतीची डिझाईन ही प्रत्येकच साईडला काढून घ्यायची आहे. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन ही दिसत आहे. चला तर मग आता फटाफट आपण काढून घेऊया उरलेली डिझाईन पण. चला तर आता आपण 3 पांढऱ्या रंगाच्या या पाकळ्या हिरव्या रंगाच्या टिपक्याच्या शेजारी काढून घेत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण आता पांढऱ्या पाकळ्या काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पांढरा रंग भरून घेणार आहोत. पांढरा रंग भरून झाल्याच्या नंतर आपण ज्यामध्ये आपण पाकळ्या काढलेल्या आहेत त्याला मधून एक रेघ काढून एक टिपका असा देणार आहोत. तोही टिपका गोलाकारात पसरवून आपण घेणार आहोत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला नवीन व्हिडिओज इझिली पाहता येतील. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट.